कुपवाड शहरातील रामकृष्णनगर परिसरात स्वामी समर्थ मंदिराजवळ एका युवकाचा धारदार शस्त्राने निर्घुण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। अमोल रावसाहेब रायते वय वर्ष 32 असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे। काल मंगळवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी अमोलच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून जागीच ठार केले। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच कुपवाड MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर हे पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले। मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिंटा यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची पाहणी केली आणि पोलिसांना योग्य त्या सूचना दिल्या। पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून अज्ञात मारेकरांच्या शोधासाठी सर्व दिशांनी तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक भांडवलकर यांनी दिली। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गुन्ह्याचा तपास गतीने सुरू केला आहे।